बरं काय समस्या आहे तुमच्या भागात? त्या महिला घरी अशा बसलेल्या असतात, त्यांना घरी असं काहीतरी चांगलं काम रोजगार मिळावा जेणेकरून त्यांचं घर व्यवस्थित चालावं. म्हणजे आमचं काम काय मागचं एक ओपन पीस आहे, त्यातलं आम्हाला ते अतिक्रमण हटवून तिथलं एखादं विरंगुळा म्हणून महिलांसाठी किंवा एखादं हॉल वगैरे उपलब्ध करून द्यावा की संध्याकाळून विरंगुळा केंद्र असं उभा करावं. आणखीन त्यांनी बऱ्यापैकी समस्या सोडवल्या आहेत आपल्या भागातील आणि त्यांचे सामाजिक कार्य पण भरपूर आहे. करतील आणि त्यांनी आतापर्यंत रस्त्याची कामं तर केलेली दिसतातच, पण इथून पुढे पण त्यांनी ती करावी. तर एखादी व्यायाम शाळा पण त्यांनी इथं चालू करावी महिलांच्यासाठी. आणि ओटावकर ज्या काकी आहेत आपल्या भागातून त्या स्थानिक आहेत आणि त्यांना स्थानिक अडचणी म्हणजे समस्याची जाण आहे चांगल्या पद्धतीने. यांच्या माध्यमातून आपले रस्ते झाले आहेत, गटरीचे काम झाले आहेत, लाईटचे डाम बिम बसवलेले आहेत, लाईटची सगळी सोय झालेली आहे. त्यामुळे त्या पूर्णपणे व्यवस्थित काम करू शकतील. अशा प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी थोडंसं लक्ष घालावं जेणेकरून महिला घरात सगळ्याच ऑल ऍक्टिव्हिटीज तिच्या ऍक्टिव्ह राहाव्यात, हाच विषय आहे, बाकी काही नाही. म्हणजे एव्हन देशात, महाराष्ट्रात आणि कोल्हापुरात हे युतीचं सरकार यावं आणि महानगरपालिकेत युतीचेच लोक जावेत ही आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे. आणि ऑटोकर वहिनी खूप म्हणजे तसं खूप चांगलं महिला आहेत त्या, आणि नगरसेवक म्हणून त्यांनी पण यावं. आमच्या शुभ आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहतील. सदरचे जे कामे आहेत ते माननीय अमल माडिक साहेबांच्या माध्यमातून रोड आहेत, गटर्स आहेत, ड्रेनेज लाईन, पाण्याचे पाईप त्यांना निधी तिने देऊन आमच्या इथं कामे पूर्णपणे झालेले आहेत. त्यांच्या माध्यमातून आमच्या इथं रस्ते, ड्रेनेज लाईन, इथं स्ट्रीट लाईट हे सगळं अमल माडिक साहेबांनी आम्हाला रस्ते वगैरे सगळे अमल माडिक साहेबांनी करून दिले. आणि त्याच्या आधी सुद्धा ते इथं तत्पर होतेच. तर जे आधी जे विद्यमान आमदार होते त्यांचा इथं 5 वर्षात कुठेही काही लवशेशी नव्हता. ते नुसते निवडून आलेत तर त्यांनी ह्या भागाकडे काही लक्ष दिलं नव्हतं. आणि आता ह्या गाठलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आमचं असं मत आहे की आमच्या महायुतीला पूर्णपणे बहुमत मिळालं पाहिजे आणि महापालिकेवर आमचा भगवा फडकलाच पाहिजे, ते विषयच नाही. नमस्कार, मी ओंकार पोद्दार, KK मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण आलो प्रभाग क्रमांक 20 कंदेरनगर या ठिकाणी नागरिकांना भेटून आपण जाणून घेऊया की नेमका त्यांच्या मनातील नगरसेवक कोण आहे आणि कोण असावा जो या प्रभागात विकास करेल, अशी कोण व्यक्ती या प्रभागामध्ये आहे, आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. बरं, काय वाटतं तुमच्या या भागामध्ये आता निवडणूक लागलेली आहे, कोणाचा प्रभाव जास्त दिसून येतो? प्रभाव असं पक्षवाईज नाही सांगता येणार, पण कामं जशी पेंडिंग आहेत तशी आहेत. थोडाफार म्हणजे कामाचा आढावा लोकांनी निवडून आल्यानंतर पण घेतला पाहिजे आणि निवडणूक झाल्यानंतर पण त्याचं फॉलोअप झाला पाहिजे. बरं, या ठिकाणी सुरेखा ओटोकर उभारलेले आहेत महिला म्हणून, तुम्हाला काय वाटते की त्या महिलांचे प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडू शकतील? नक्की, जर त्यांनी म्हणजे चांगल्या प्रकारे प्रयत्न केले तर नक्की होऊ शकेल. असा विश्वास आहे तुम्हाला? आहे. रस्त्यांची कामं उर्वरित आहेतच. पाण्याचं म्हणजे जसं की ड्रेनेजचं पाणी असू दे, पिण्याचं पाणी असू दे, हे कामं सुद्धा उर्वरित आहेत, पेंडिंग आहे. झाली पाहिजे. हो, झाली पाहिजे. काय नाव तुमचं? सारिका निवृत्ती चव्हाण. या ठिकाणी सुरेखा ओटोकर उभारले आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगा? त्यांनी म्हणजे बघा निवडून आल्यानंतर पूर्ण लक्ष द्यावं सगळीकडे, कारण ड्रेनेजचं पाणी, गटार वगैरे व्यवस्थित नाही आहे. एलईडी काही भागात बसवलेत आता आणि काही ह्याच्यात बसवलेले नाहीत गल्लीत, त्या बसवून घ्याव्यात त्यांनी निवडून आल्यानंतर, तरी ते काम करावं. करतील असा विश्वास आहे का तुम्हाला? करतील आणि त्यांनी आतापर्यंत रस्त्याची कामं तर केलेली दिसतातच, पण इथून पुढे पण त्यांनी ती करावी हीच विनंती. नमस्कार, काय नाव तुमचं? मी सुवर्ण आनंदराव परितेकर. काय वाटते या भागाचा विकास कोण चांगल्या पद्धतीने करू शकणार? चालेल, एक महिला म्हणून आम्ही नक्कीच मध्ये प्राधान्य देईन. एक महिला आमच्या कामासाठी म्हणजे करेल असं आम्हाला वाटते. पण आमच्या बरेच समस्या आहेत महिलांच्या पण आणि कॉलनीतल्या पण, त्या शक्यतो महिला म्हणून आम्हाला एक चांगली उमेदवार मिळाली तर आम्हाला चांगलीच आहे. चांगले. सुरेखा ओटोकर उभारलेत, काय त्याच्याबद्दल काय सांगाल? काही इकडे लक्ष द्यावं आणि खराब पाणी नळी फुटलं तर बघावं, लक्ष द्यावं, गटारी करून चांगले घ्याव्या असं लक्ष. काय अडचणी तुम्हाला इथं आहेत? अडचण म्हणजे आता फुटलं ते दुरुस्त केलं, निवडून आल्यावर त्यांनी लक्ष द्यावं. विश्वास आहे का ते करतील असं? हो, विश्वास आहे. काय ना तुमचं नाव काय? मराले. काय वाटते हो एकंदरीत तुमच्या भागात कोण चांगल्या पद्धतीने काम करू शकेल? त्यांना आमचा पाठिंबा आहे थोडा, आम्ही पाठिंबामध्ये त्यांनी कामं सगळी पूर्ण करावी एवढीच आमची इच्छा आहे, बाकी काय. काय सांगाल सुरेखा ओटोकर वहिनी उभारलेत, काय विकास करतील असं वाटतं? 100%. काय तुम्हाला काय अडचणी वाटते तिथे? काय गटारी बाकी सगळ्या विभागातला काम करावी आमची विनंती. काय म्हणतो?
नाही, निवडून आल्यानंतर भागात लक्ष द्यावं हीच आमची अपेक्षा आहे महिलांची. विश्वास आहे का विश्वास आहे त्यांच्यावर महिला आमचा. म्हणून? महिला म्हणून आमचा सगळ्या महिलांचा त्यांच्यावर विश्वास आहे. नमस्कार. तुमच्या प्रभागामध्ये सुरेखा ओटवकर ह्या उभारलेल्या आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? मॅडमना पहिल्यांदा मी प्रथम धन्यवाद देते एक महिला म्हणून. तर त्यांनी महिला सक्षमीकरण हा मुद्दा त्यांनी जरा घ्यावा विचार. आणि महिलांच्या समस्या म्हणजे आता कॅमेरे वगैरे बसवणे, ह्या विद्युत हे खांब आहेत त्यांच्यावर दिवे लावणे, काही समस्या आता महिलांच्यासाठी आता इथं पोलीस चौकी वगैरे असं झालं पाहिजे असं माझं मत आहे. महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षितता हा विषय पण डोक्यात घ्यावा. आणि महिलांच्यासाठी खास करून मी सांगण्यात येईल की इथं ज्येष्ठ महिला आहेत त्यांच्यासाठी काहीतरी हॉल वगैरे उपलब्ध करून द्यावा, की संध्याकाळून विरंगुळा केंद्र असं उभा करावं. आणखीन आज बरेच आता लाईफस्टाईल मध्ये चेंजेस झालेले आहेत, तर एखादी व्यायाम शाळा पण त्यांनी इथं चालू करावी महिलांच्यासाठी. योगा क्लास वगैरे असं चालू करावं. महिला सक्षमीकरणात सर्वच मुद्दे येतात, मग यामध्ये कॅन्सर मुक्त अभियान असून देत, अशा प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी थोडंसं लक्ष घालावं, जेणेकरून महिला घरात सगळ्याच ऑल ऍक्टिव्हिटीज तिच्या ऍक्टिव्ह राहाव्यात हाच विषय आहे, बाकी काही नाही. सगळ्या सोयी तर ऑलरेडी झालेल्याच आहेत. आणि ओटवकर वहिनी खूप म्हणजे तसं ऐकून आहे त्यांच्या बाबतीत खूप चांगलं महिला आहेत त्या, आणि नगरसेवक म्हणून त्यांनी पण यावं. आमच्या शुभ आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहतील. या भागाचा विकास कोण चांगल्या पद्धतीने करू शकेल असं वाटतंय तुम्हाला? आता चालूमध्ये हो घातलेल्या निवडणुकीमध्ये 2026च्या सदरचे जे कामे आहेत हे माननीय अंमलमाडिक साहेबांच्या माध्यमातून रोड आहेत, गटर्स आहेत, ड्रेनेज लाईन, पाण्याचे पाईप यांना निधी तिने देऊन आमच्या इथे कामे पूर्णपणे झालेले आहेत. तर आता सध्या महाराष्ट्रात म्हणजे एवन देशात महाराष्ट्रात आणि कोल्हापुरात हे युतीचं सरकार यावं आणि महानगरपालिकेत युतीचेच लोक जावेत ही आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे. आणि ओटावकर ज्या काकी आहेत आपल्या भागातून त्या स्थानिक आहेत आणि त्यांना स्थानिक अडचणी म्हणजे समस्याची जाण आहे चांगल्या पद्धतीनं, त्यामुळे त्या पूर्णपणे व्यवस्थित काम करू शकतील. त्यांचे जे पुत्र आहेत योगेश ओटावकर ते पूर्ण जे प्रभागात ऍक्टिव्हेट आहेत, त्यांनी बऱ्यापैकी समस्या सोडवल्या आहेत आपल्या भागातील. आणि त्यांचे सामाजिक कार्य पण भरपूर आहे. पाणी पोय आहे, गणपती विसर्जनाचे कुंड लावतात, ते कुंडाचं पण नियोजन करतात, प्रसाद वाटप असतो किंवा मंडळ सगळी एकत्र करून सर्व समोपचाराने ते निर्णय घेतात. त्याबद्दल त्यांच्याबद्दल ज्या काकी आहेत ओटोर काकी, तर त्या इथून स्थानिक असल्यामुळे आपण त्यांना प्राधान्य देतो. काय सांगाल सुरेखा ओटवकर या ठिकाणी उभे आहेत त्यांच्याबद्दल? आता जरी भाजपकडून आपल्या सगळ्या भागामध्ये सगळे सोय व्यवस्थित झालेले आहे, तरी त्यांच्याकडून पुढं काय आपल्या म्हणजे जर गल्लीला जर आपल्याला सांगायचं झालं तर काय हवं आहे काय नको आहे तर ते ओटावर काकी करून देतील. किंवा कोणाची काय कामे बिमे रखडली असतील तर ती काय ती करून देणार आपल्याला, पण त्यांची सत्ता यायला हवी असं आपल्याला वाटतंय. तर आम्ही सगळेजण याच्या आधी काही कामं झालेली त्यांच्या माध्यमातून आपले रस्ते झाले आहेत, गटरीचे काम झाले आहेत, लाईटचे डाम बिम बसवलेले आहेत, लाईटची सगळी सोय झालेली आहे त्यांच्या ह्याच्याकडे. मग आता काय समस्या काय आणखीन वाटतात की ज्या सोडवल्या गेल्या पाहिजे? सीसीटीव्ही कॅमेरेचे आपल्याला जर आता गल्लीमध्ये म्हणला तर ह्या चौकामध्ये सीसीटीव्ही पाहिजेत, प्रत्येक गल्लीला हवे आहेत. तेवढे आपले फक्त सीसीटीव्हीच राहिले, बाकी सगळे आपले पाणी बिणी सगळी सोय आहे व्यवस्थित. नमस्कार. नमस्कार. काय ना तुमचं? रविकांत दिनकर नलवडे. या ठिकाणी सुरेखा ओटवकर वहिनी उभारले, त्यांच्याबद्दल काय सांगाल? सुरेखा अनिल ओटवकर ह्या आपल्या भागातून उभारलेल्या आहेत आणि त्यांचा आमच्याशी संपर्क आहेच. पण योगेश दाद हा त्यांचा मुलगा आहे, त्यांच्या माध्यमातून आम्ही अंमलमाडिक साहेबांच्या हाताखाली आमदारकीची निवडणूक आम्ही व्यवस्थितरित्या पार पडल्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी. आणि अंमल साहेबांनी मोठ्या बहुमताने इथून निवडून आणले आम्ही. आणि आमच्या प्रत्येक बूथवर आम्ही त्यासनी लीड दिलेला आहे. त्यांच्या माध्यमातून आमच्या इथं रस्ते, ड्रेनेज लाईन, इथं स्ट्रीट लाईट हे सगळं अंमलमाडिक साहेबांनी आम्हाला रस्ते वगैरे सगळे अंमलमाडिक साहेबांनी करून दिले. आणि त्याच्या आधी सुद्धा ते इथं तत्पर होतेच. तर जे आधी जे विद्यमान आमदार होते त्यांचा इथं 5 वर्षात कुठेही काही लवशेशी नव्हता. ते नुसते निवडून आलेत तर त्यांनी ह्या भागाकडे काही लक्ष दिलं नव्हतं. आणि आता ह्या हो गाठलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आमचं असं मत आहे की आमच्या महायुतीला पूर्णपणे बहुमत मिळालं पाहिजे आणि महापालिकेवर आमचा भगवा फडकलाच पाहिजे, ते विषयच नाही. आणि आमच्या भाजपचाच आमदार मराठी आमदार आमचा मराठी माणसाचा आमदार महापौर झाला पाहिजे
असं आमचं मत आहे. काय सांगाल या भागातल्या समस्या? नमस्कार, माझं नाव पार्थ सांगरुळे. योगेश उटोकर दादा हे सुरेखा उटोकर यांचे चिरंजीव आहेत आणि योगेश उटोकर दादांचा जनसंपर्क चांगला असल्यामुळे लोकांचे जे काही अडीअडचणी आहेत ती त्यांना चांगल्या पद्धतीने माहीत आहेत आणि योगेश उटोकर साहेबांचं सुखात असू दे किंवा दुःखामध्ये असू दे त्यांचा जनसंपर्क चांगला असल्यामुळे लोकांचं लोकमत त्यांच्याबद्दल चांगलं आहे. आणि आता उरला इलेक्शनचा टाइम म्हणजे आता महायुतीची सत्ता केंद्रात राज्यात असल्यामुळं महायुतीचं नगरसेवक येणं ही फार गरजेचं आहे. कारण की समस्या सोडवण्यासाठी निधी लागणार ते जे सत्तेत नसणार आहेत त्यांना काय निधीची पूर्तता व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे योगेश उटोकर जर नगरसेवक जर त्यांच्या आई जर नगरसेवक झाल्या तर पुरेपूर भागाला निधी मिळवून देण्यास त्यांचा हातभार लागू शकतो. आणि प्रश्न म्हणजे आता घंटागाडी जी आहे कचऱ्याची ती वेळेवर येत नाही. परत आता राहिला प्रश्न पोलीस चौकीचा. पोलीस चौकी एक होणं गरजेचं आहे आणि भागात स्ट्रीट लाईटची पण काही ठिकाणी अडचणी आहेत व CCTV बसवली पाहिजेत भागात. आणि योगेश उटोकर साहेबांचा जनसंपर्क चांगला असल्यामुळे त्यांना तळागाळातल्या लोकांचे प्रश्न माहीत आहेत. त्यामुळे ती चांगल्या रीतीने सोडवू शकतील आणि विनम्र व्यक्तिमत्व आहे त्यांचं. त्यामुळं त्यांच्याशी आपण थेट बोलू शकतो. नमस्कार. नमस्कार. काय ना तुमचं? सतापा भाऊसावेकर. काय वाटते हो इथं या ठिकाणी सुरेखा उटोकर उभारलेले त्यांच्याबद्दल काय सांगाल? इथं कामाचं म्हणजे काय ज्येष्ठासाठी विरंगुळा केंद्र परत व्यायामशाळा ही जरा गरज आहे. गरज आहे. सोडतील करतील असं वाटतंय का हो? करतील असं विश्वास आहे? उटोकर ना करतील. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? सुप्रिया संजय दळवी. काय वाटतं या भागामध्ये कोण निवडून येईल असं वाटतं? तसं काही सांगू शकत नाही आम्ही कोण निवडून येईल असं कोणाचं नाव पण आम्ही घेऊ शकत नाही. शेवटी आमच्या काय मनात असेल ते आम्ही जे कोण काम करणार त्या व्यक्तीलाच आम्ही देणार. म्हणजे आमचं काम काय मागचं एक ओपन पीस आहे तिथलं आम्हाला ते अतिक्रमण हटवून तिथलं एखादं विरंगुळा म्हणून महिलांसाठी किंवा एखादा हॉल अशा काहीतरी गोष्टी आहेत त्या त्यांनी जो कोण करून देईल त्यालाच आम्ही निवडून देणार. बरं, आता भाजपचे अमल माडिक यांच्या माध्यमातून या ठिकाणी रस्ते हो झाले आमच्या इथे काम झाले. त्यांचेच उमेदवार सुरेखा उटोकर उभारले आहेत. त्या जर निवडून आल्या तर या भागाचा विकास चांगल्या पद्धतीने होऊ शकेल असं वाटतं? होणार की असं वाटतंय भाजपच्या माध्यमातून होणार भाजपच्या माध्यमातून होणार. बरं, काय वाटतं सुरेखा उटोकर उभारलेले आहेत ते बोललं ते बरोबर आहे असंच आम्हाला पण वाटतंय. 100%. युती जर आली तर चांगलं होईल सगळ्यांचं. बरं, एक महिला म्हणून जर त्या चांगल्या पद्धतीने विकास करू शकेल असं वाटतंय का? हा करू शकतील की आणि इथल्या महिलांना पण कामं मिळतील सगळं काही ते करतील. बरं, काय समस्या आहेत तुमच्या भागातल्या? त्या महिला घरी अशा बसलेल्या असतात त्यांना घरी असं काहीतरी चांगलं काम रोजगार मिळावा जेणेकरून त्यांचं घर व्यवस्थित चालावं. बरं, काय असं वॉकिंग ट्रॅक वगैरे असं? पाठीमागे ते पाहिजेच की महिलांना लहान मुलं आहेत तिथे खेळायला त्यांना बरं पडतं. बरं, मग त्या महिला म्हणून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देतील असं वाटतंय? हा विश्वास आहे का तुम्हाला? नमस्कार. प्रभाग क्रमांक 20 मधून मी उत्तम चव्हाण बोलतोय. आमच्या प्रभागामध्ये मान्य श्री अमल माडिक साहेब यांच्या कार्यातून भरपूर असे रस्ते म्हणा गटारी म्हणा भरपूर कामं झालेली आहेत. काय तरी या प्रभागातून आमचे जे उमेदवार आहेत उटोकर साहेब म्हणा अभि खतकर काय यांना प्रचंड बहुमताने आमच्या भागातून निवडून द्यायची मतदान करण्याचे आम्ही सर्व जनतेला एक आवाहन करतो. काय तरी सर्वांनी माहितीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे ही आमची विनंती.